नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणाचा विषय आता परत एकदा चिघाडलेला आहे. आज अल्टिमेट असताना आता मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाची घेतलेली भूमिका, यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा संपूर्णपणे ढवळून निघालेलं आहे. आता जरांगे येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे येऊन ते उपोषण चालू करणार होते. मात्र न्यायालयाने त्यांना मुंबई येण्यास मनाई केल्यानंतर वातावरण जास्तच तापलेलं आता महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. असं असताना आता समोर मोठी माहिती समोर आलेली आहे, जसं की आज झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षण आणि त्यासाठी चालू असलेल्या प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. आता या निर्णयाबाबत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. काय माहिती आहे, शिंदे समितीचा अहवाल काय होता, कसं काय पुढे असणार आहे, हे सगळं जाणणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. शिंदे समितीला आता मुदतवाढ देण्यात आली. सगळ्यात महत्वाचं, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. आता यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट नोंदीनुसार आम्हाला ओबीसी प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी इथे केली. आता याबाबत या बैठकीमधील चर्चा, कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. हैदराबाद गॅझेटच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. या समितीला आता आणखी 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करून त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, कारण ही प्रक्रिया क्लिष्ट आहे. जरांगे यांच्या केलेल्या मागणीनुसार शिंदे समितीची मुदतवाढ देण्यात आली. मग आतापर्यंत काय केलं तुम्ही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हाच प्रश्न आहे. परत एकदा हे जे काही उपोषण होणार आहे, त्या उपोषणाला तुम्हाला बगल द्यायची आहे का? या उपोषणाला तुम्हाला परत पुढे ढकलायचे आहे का? असं इथं दिसतं. त्यावेळेस बोलताना फडणवीसांनी सांगितलं की आम्ही याच्यामध्ये नकारात्मक नाही. असं जरांगे यांची जी काही लढाई चालू आहे त्याबाबत आम्ही चर्चा केली आहे. सर्वांचीच भूमिका सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं. परत 30 कॅसेट ही मुख्यमंत्री फडणवीस वाजत असतात. महाविकास आघाडीला हे आरक्षण टिकवण्यात आलं नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस, आता मागच्या आरक्षणाच्या वेळेस देखील देवेंद्र फडणवीसांनी हे स्टेटमेंट, हेच रडगाणं लावून धरलं, जसं की आम्ही 16% आरक्षण दिलं आणि महाविकास आघाडीला ते टिकवता आलं नाही. बरं, महाविकास आघाडीला जर ते टिकवता आलं नाही तर मग आता मागच्या 2.5 वर्षापासून आणि आता देखील तुमचं सरकार आहे, मग रेटून थेटून तिथपर्यंत न्यायालयात तुम्ही का जात नाही? तिथपर्यंत का तुम्ही बोलत नाही? तुमची पावर का लावत नाही? तुमचा जोर का लावत नाही? हे तिथे आपल्याला बोलायचंय. हे तिथे समजून घेण्यासारखे. फक्त आणि फक्त महाविकास आघाडीने तुमचं आरक्षण टिकू दिलं नाही, त्याच्यावर काम केलं नाही आणि आम्ही काम केलं आणि आमच्या कामाला आता आम्ही परत एकदा सर्व हैदराबाद गॅझेट काढतो, सातारा गॅझेट काढतो, याला वेळ लागेल, क्लिष्ट प्रक्रिया. मग जरांगेंचं मागच्या वर्षाचं उपोषण झालं. त्या उपोषणामध्ये लाठीचार करण्याचे आदेश कोणी दिले? फडणवीस साहेब, तुम्हीच दिले होते. हे आदेश का दिले? जर तुम्हाला मराठा बांधवांविषयी एवढं प्रेम होतं, त्यांचं आरक्षण जर तुम्हाला मिळवून द्यायचं होतं, मग तुम्हीही त्या आरक्षणाच्या मोर्चामध्ये, आरक्षणाच्या उपोषणामध्ये का सामील नाही झालात? तुम्ही त्यावेळेस उलट सुलट कागदपत्र जरांगे पाटलांच्या हातात सोपवून ती जी काही वेळ होती ती वेळ तुम्ही मारून नेली आणि परत एकदा मराठा समाजाला लटकवून ठेवलं. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत फडणवीस साहेब, या फडणवीस साहेबांनी लटकवलेल्या गोष्टी आता सर्व समाजांच्या, सर्व लोकांच्या समोर आल्या आहेत. किती दिवस वेळ मारून न्याल? परत तुम्हाला निवडून यायचंच आहे ना. मग आता तरी खरं बोला. आता तरी ज्या काही गोष्टी आहेत त्या स्पष्ट सांगा. आरक्षण मिळेल, नाही मिळेल? जर नाही मिळेल तर त्यांना येऊ द्या, त्यांना त्यांचा उपोषणाचा मोर्चा काढू द्या. तुमच्यात दम नाही, तुमच्या सरकारमध्ये पॉवर नाही आणि म्हणूनच तुम्ही अशा वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या प्रत्येक वेळेस महाविकास आघाडी ते रडगाणं बंद करा. दुसरीकडे तुम्हाला ओबीसीचे नेते मानणारे म्हणजे तो काय लक्ष्मण हाके म्हणतात की फडणवीसांनी देखील राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी देखील राजीनामा द्यायला पाहिजे, कारण की त्यांच्याने आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा आरक्षण तुम्ही घुसवताय. म्हणजे दोघं दगडांवर तुम्ही पाय ठेवताय, ते काही योग्य नाहीये. हे काही वागणं बरं नवं, असं अजित पवारांचा एक डायलॉग आहे, तो डायलॉग आपण इथे बोलत आहोत. तर हे वागणं काही बरं नव्हतं.
तुम्ही व्यवस्थितरित्या विश्लेषण करा, काय आहे ते लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा मार्ग निकाली लावा. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काय प्रक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.